बघा मंडळी, काही घटना एवढ्या डेंजरस असतात, जर त्या माणसांनी ऐकल्या किंवा बघितल्या तर माणसाच्या अंगावर शहारे उभे राहतात, पायाखालची जमीन सरकते, कधीकधी तर माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन टेकते आणि माणूस फक्त एकच विचार करतो की अरे बाप रे, असं कसं होऊ शकतंय. आणि आज तुमच्यासाठी मी अशीच एक घटना घेऊन आलो आहे जी ऐकल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा म्हणसाल की काय लोक आहेत यार आपल्या या जगामध्ये, आणि असं कसं होऊ शकतं. म्हणजे इतकं सगळं होईपर्यंत लोकांच्या नजरेमधून कसं वाचून राहू शकतंय असं तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल. बरं, हे जे पूर्ण कांड झालेलं आहे ना, इतकं भयानक हा जो प्रकार घडलेला आहे, या प्रकाराला उघड आणण्यासाठी जे केलं होतं ना ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. कम्प्लीटली पोलिसांच्या 22 टीमा तयार करण्यात आल्या होत्या आणि ह्या 22ही टीमा मुंबईला ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवल्या होत्या, स्पेशल ट्रेनिंग. इतकंच नाही, ज्या एरियामध्ये हे सगळा काय प्रकार होऊ लागला त्या एरियाच्या आजूबाजूला 25 किलोमीटरची तपासणी केली. एक एक झाड, एक एक पाऊल, एक एक वाट, एक एक छोटं छोटं ठिकाण 25 किलोमीटरच्या एरियामधलं त्या 22 टीमांनी तपासून काढलं. 600 कॅमेरे त्या 25 किलोमीटरच्या एरियामध्ये इन्स्टॉल केले आणि त्या एरियामध्ये 1500 जे कॅमेरे होते जुने, त्यांच्या फुटेज काढल्या आणि ते परत त्या 25 किलोमीटरच्या एरियामधले 1.5 लाख मोबाईलचा डेटासुद्धा कलेक्ट केला. एवढं सगळं करूनसुद्धा जो हा प्रकार घडला होता हा लोकांसमोर आला नाही. आणि हा जेव्हा प्रकार लोकांसमोर आला त्यावेळेस सगळेजण शॉक राहिले, सगळे पोलीस शॉक राहिली, सगळे आजूबाजूचे लोक शॉक राहिले आणि काही लोक तर एवढे शॉक राहिले की हो, हे असं कसं करू शकते आणि हे असं कसं होऊ शकते. आता मंडळी, या घटनेला चांगलं समजण्यासाठी आपण एक स्टोरी मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आता उशीर न करता आपण आपली स्टोरी सुरू करूयात. एक कुलदीप गंगवार नावाचा मुलगा होता. नॉर्मल होता, साधारण होता, साधा भोळा होता, डोकं काय जास्त फार चालायचं नाही. जे मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये जे मुलं असतात आणि ते जरा मंदबुद्धीचे असतात तशा प्रकारचा हा मुलगा होता. याच्या घरी याची आई, 2 बहिणी, बाप असा याचा परिवार होता. पण याचा जो बाप होता ना तो थोडासा अय्याश होता, म्हणजे थोडासा इबलीस तोंड्या होता. त्याला काही गोष्टी फार जास्त आवडायच्या, जशा की परस्त्री आवडायची, लफडे करायला आवडायचे आणि जास्त करून त्याचं जे डोक्यामध्ये होतं ना ते फक्त सेक्स्युअल होतं. अशा प्रकारे त्याला करायचं आहे म्हणून. मग काही वर्षाच्या नंतर त्याचा जो बाप आहे त्याचं मन त्याच्या बायकोसोबत भरत नव्हतं, म्हणजे या कुलदीपच्या आईसोबत. म्हणून त्यानं काय केलं, दुसरं लग्न केलं आणि सावतर माय घरामध्ये घेऊन आला. आता सावतर माय मिळून आणि त्याचा बाप मिळून दोघंजणं याच्या सख्ख्या माईला मारायला लागले, शिव्या द्यायला लागले, तिला त्रास द्यायला लागले. आणि याची जी सख्खी माय आहे ती अचानक एका दिवशी मरते. मेल्याच्यानंतर तिचा अंतिम संस्कार वगैरे होतो आणि ती गेल्याच्यानंतर जी सावतर माय आहे ती तर मग या तिघा बहीण भावाला एवढं टॉर्चर करायला लागले की बघायचं कामच नाही. इतकं भयानक पद्धतीनं मारामारी, शिव्या, जेवायला द्यायचं नाही, काय नाही अशा प्रकारे. मग या सगळ्या गोष्टीचा जो असर आहे ना तो असर या कुलदीपवर पडायला लागला. दिवस जात गेले, याचं वय वाढत गेलं, वयानुसार याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर जे काही बापाचे गुण आहेत ते थोडेफार याच्या शरीरामध्ये सुद्धा होते, कारण की बापाचं रक्त म्हणल्याच्या नंतर काय आहे. तर याची जी बायको आहे ती बायकोसुद्धा याच्यापाशी काही जास्त राहिली नाही. 2014 याचं लग्न झालं होतं आणि 2020च्या दरम्यान याची बायको याला सोडून निघून गेली होती. कारण की तिचं असं म्हणणं होतं की बाबा हा जेव्हा माझ्यापाशी येतो त्यावेळेस याच्या ज्या डिमांड असतात त्या फार भयानक असतात, क्रूर डिमांड असतात. रोमॅन्स लाईफमध्ये सुद्धा आणि नवरा बायकोमध्ये जे काही होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा तो रोज मारहाण करायचा, रोज शिवीगाळ करायचा, रोज त्याच्या बायकोला शिव्या द्यायचा. त्याला कतरून ती तिथून निघून गेली आणि याच्या ज्या 2 बहिणी आहेत याच्या बहिणीचं लग्न होऊन त्या अलग अलग गावाला होत्या. मग हा एकलाच घरामध्ये होता. आता ती त्याची जी माय आहे सावतर, ती याला प्रत्येक वेळेस टोमणी मारायची, बोलायची, शिव्यागाळ द्यायची, म्हणजे घाण शब्द याला बोलायची. आणि त्या गोष्टीपासूनच जो कुलदीप आहे याच्या मनामध्ये जी याची सावतर माय आहे, अर्धवट वयांच्या बाया, तिच्या विरोधामध्ये याच्या मनामध्ये द्वेष भरला गेला, भयानक पद्धतीचा द्वेष.
मग हा एकला राहिला, ना बायको ना परिवार. सावतर आहे ती काय घरामध्ये राहत नव्हती. मग हा इकडं फिरायला लागला, जिकडं जागा भेटेल तिकडं एकला राहायला लागला. आता याची ना एक खासियत होती, हा कोणता मोबाईल यूज करत नव्हता, जाण्या येण्यासाठी कोणतंही वाहन यूज करत नव्हतं. हा पैदल जायचा, पैदल घ्यायचा, पैदल फिरायचा आणि हा अशा जागेवर जायचा, एकदा घराच्या बाहेर निघाला की परत तो वापस यायचा नाही. अशा प्रकारचा हा कुलदीप गंगवार माणूस होता. आता कोणी वाहनात नाही बसल्याच्या नंतर लोकांना कसं माहीत की हा माणूस इथं उतरला आहे किंवा बसला आहे किंवा अनोळखी माणूस आहे, काही नाही. जितकडं रस्ता दिसेल शांततेचा त्या रस्त्यानं तो कन चालायचा. मग एकदा चालता याला शेतामध्ये काम करणारी एक बाई दिसते, अर्धवट वयाची. हा त्या बाईकडे बघत उभा राहतो. ती बाई तिच्या बिचारीचं काम करते. तिला वाटलं ना कोणी अनोळखी असेल, रस्त्यानं जात असेल, बघत असेल कोणाचं शेत आहे काय, आपण आपलं काम करूयात. हा त्या बाईपाशी जातो. तिथं गेल्याच्या नंतर तिला डायरेक्टली विचारतो की मला तुझ्यासोबत करायचं, मला करू देते का. असं विचारल्याच्यानंतर कोणती बाई हो म्हणाल आणि कोण ॲक्सेप्ट करेल. त्या बाईला राग आला, याच्याकडे धावत आली, याला कानाखाली मारायला, शिव्या देत. यानं आजूबाजूला पहिलेच बघितलं होतं कोण आहे कोण नाही म्हणून, सगळं सुनसान होतं. ती याला मारायला आली, यानं तिला धरलं, खाली पाडलं. पहिले तिच्यावर म्हणजे मारलं, पोटात बिक्या जे काय असते ते. तिला शांत म्हणजे थोडंसं आत्महत्या केलं आणि तिच्यासोबत जे करायचं याला ते सगळं काही केलं. सगळं केल्याच्या नंतर करता तिचा गळा दाबू लागला. गळा दाबता तिचा अर्धवट जीव गेला, म्हणजे गेल्यासारखा जीव असतो ना, जीव गेला. जीव गेल्याच्या नंतर हा पुन्हा काय करायचा, त्याच्या साडीचा जो पदर आहे तो तिच्या गळ्यामध्ये असा अडकवायचा आणि एक घट्ट अशी गाठ मारायचा. श्वास बाहेर न येत आला पाहिजे. जर समजा किंचित एखादी हातून वाचली आणि श्वास तिला आला आणि नंतर ती जागी झाली तर ती सांगल लोकांना की असा माणूस आहे आणि असं झालेलं आहे. त्यामुळे तो साडीची गाठसुद्धा मारायचा. आणि एक ओळख म्हणून तो काय करायचा, त्या बाईचं ब्लाऊजचा तुकडा किंवा हातामध्ये बांगडी किंवा जवळचे पैसे किंवा नथनी अशा काही जे काही वस्तू असतील त्या वस्तू आपल्यासोबत घ्यायचा आठवण म्हणून आणि तो तिथून निघून जायचा. असं करता याने तब्बल 9 स्त्रियांचा जीव घेतला आणि याने कबुली फक्त दिली की मी 6 स्त्रियांचा जीव घेतला आहे, पण ॲक्च्युअलीमध्ये 9 स्त्रियांचा जीव घेतला. आणि जास्त करून हा काय करायचा, एखादी स्त्री समजा एखाद्या उसाच्या रानाच्या शेजारी काम करत असेल तर तो तिथं जायचा, तिला बोलायचा आणि तिला उचलायचं आणि उसाच्या रानामध्ये घेऊन जायचा. याचं म्हणणं असं होतं की बाबा उसाच्या रानामध्ये जर 10-15 फुटावर जरी जाऊन कार्यक्रम केला तरीसुद्धा आजूबाजूच्या लोकांना समजत नाही किंवा आजूबाजूच्या लोकांच्या नजरेमध्ये पडत नाही, अशा प्रकारचं याचं म्हणणं होतं. आणि तो अशा प्रकारेच करायचा आणि त्यानं अशा प्रकारे 9 वेळेस केलं. 9 वेळेस कशाला म्हणतात, आणि सगळ्या बाया अर्धवट वयाच्या बाया होत्या. इतकं सगळं केल्याच्या नंतर जी 10वी बाई होती ती मात्र याच्या हातामधून सुटली आणि 9 बायाचे जेव्हा मृतदेह अलग अलग ठिकाणावर सापडायला लागले त्यावेळेस पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त केला. 22 टीमा, 25 किलोमीटरचा एरियामध्ये सापडत होता. तो एरिया, 690 कॅमेरे, 1500 जुने कॅमेऱ्याचे फुटेज आणि 1.5 लाख मोबाईलचा डेटा. पोलिसांना वाटलं की कुठं ना कुठं तरी भेटेलच, पण जो हा कुलदीप होता ना मोबाईल यूज करत होता ना कोणतं वाहन यूज करत होता. हा जाण्या येण्यासाठी पायाचा यूज करत होता, कोणाला बोलत नव्हता, काय नव्हता, आणि जे बोलण्यासाठी ते फोनचा यूज तर करतच नव्हता. मग जी 10वी स्त्री आहे ती स्त्री अशी एका शेतामध्ये काम करत होती आणि हा जाऊन त्या स्त्रीच्या थोडं अंतरावर उभा राहिला, बघू लागलं कोण आहे कोण नाही, एकला असत लांब उभा करून बघू लागला. मग याला कुणीतरी म्हणलं की काय इथं तुला इथं का उभं राहिलं आहे, मग तो मुकाट्याने निघून गेला. आता असं याच्यासोबत किती वेळा झालेला आहे. याला एखादी स्त्री आवडली, त्या स्त्रीचं याला भोग घ्यायचा असेल तर हा तोपर्यंत बघतो. जर कोणी अचानक आलं तर तो काही न बोलता तिथून निघून जातो, पण पहिले तो कन्फर्म करतो की आसपास कोणी आहे किंवा नाही, आणि जर कोणी असेल तर तो काहीच करत नाही, तो तिथून निघून जातो. पण आसपास जर कोणी नसेल तर 100% हा त्या स्त्रीला मारल्याशिवाय थांबत नव्हता. मग असंच 10व्या स्त्रीसोबत झालं. याला सुरुवातीला तर कोणी काहीच दिसलं नाही. यानं त्या स्त्रीला पकडल्याच्या नंतर खाली पाडलं, तिच्यासोबत सगळं काही केलं आणि तिचा गळाही दाबला आणि नंतर तिच्या पदराने तिचा जो गळा आहे तो असा गाठ मारून ठेवलाही आणि तो तिथून निघून गेला. पण ती मरण्याच्या काठावर येईपर्यंत एक अनोळखी माणूस पुन्हा तिथं आला, त्यानं बघितलं, त्यानं गळा सोडला आणि ती स्त्री वाचली. मग ती स्त्री जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळेस पोलिसांनी तिला ओळखायला सांगितलं की कोण आहे, कसं आहे, काय नाही.
ती स्त्री म्हणली की यामधलं कोणीही नाही, कारण की पोलिसांनी त्याच्या अगोदर खूप माणसाचे फोटोज वगैरे काढून आणले होते ज्यांच्या जीवनामध्ये काही उथलफुथल झालेलं असतं, म्हणजे बायको सोडून गेलेली असतं, हे सोडून गेलेलं असतं, ते सोडून गेलेलं असतं, अशा प्रकारे खूप जणांचे फोटोज काढून आणले होते, खूप जणांचे. आणि त्यामध्ये हा कुलदीपसुद्धा होता, पण हा जाग्यावर नसल्यामुळं याचा फोटो काढायला भेटला नव्हता, याचा स्केच बनवला गेला होता. आणि तो जेव्हा स्केच या महिलेच्या समोर आणला त्यावेळेस ती महिला म्हणली की तो हाच आहे. मग तेव्हा त्या 22 टीमा इकडे तिकडे त्या कुलदीपला बघत फिरल्या आणि अखेरकार तो एका ठिकाणावर यांना सापडण्यात आला. जेव्हा त्याला विचारपूस केली तेव्हा त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली, मी कसं कसं केलं, काय काय केलं, कारण काय होतं आणि माझ्या डोक्यामध्ये असे विचार का आलेत. आणि त्याने फक्त कबूल एवढ्याचीच दिली की मी 6 जणींना मारलेलं आहे, कारण की 6 जणीचे जे वस्तू आहे त्याच्याजवळ सापडल्या. एका जणाची लिपस्टिक, बांगडी, ब्लाऊज, ब्रा अशा प्रकारचे. आणि तोंडावून दिसायला फार असा गरीब वाटतो, एकदम असं वाटतं की बापा किती गरीब आहे आणि कसा आहे असं वाटतं माणसाला. पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामधला जो राक्षस आहे तो इतका भयंकर आहे की बघायचं कामच नाही. ही पूर्ण घटना बरेलीमध्ये झालेली आहे. ही हॉरिबल घटनेपेक्षा काय कमी नाही आहे, डेंजरस घटना आहे एकदम. अरे बाप खतरनाक घटना. काय दिमाग असतील.